वाहतूक कोंडीत अडकल्यावर आपण काय करतो? चिडतो, वैतागतो, सरफडतो आणि व्यवस्थेच्या नावानं बोटही मोडतो. पण हे किती वेळ चालतं? फक्त काही मिनिटं. कारण भोवताली नजर टाकल्यावर आपल्या लक्षात येतं, अरेच्च्या इथं तर असंख्य लोक अडकलेत या अनपेक्षित गर्दीच्या कोंडीत. मग आपण शांत होतो. आपल्या पुढं काहीच पर्याय नसल्याचं आपण मनाशीच मान्य करतो आणि मुकाट्यानं पुढच्या गाडीमध्ये चालत राहतो. आयुष्याचंही तसंच असतं नाही? कितीतरी वेळा वाटतं आपण प्रचंड कोंडीत अडकलोय या नियतीच्या. मग आपण त्रस्त होतो, थकतो, चरफडतोय. पण मग कालांतरानं आपल्या लक्षात येतं, अरे अशी नियतीच्या कोंडीत अडकलेली आपल्याच भोवताली असंख्य माणसं आहेत की. आपण ते मान्य करतो मनाशीच आणि आता पर्याय नाही असं ठरवून चालत राहतो. चालत राहिलात तर असा एक क्षण नक्की येतो जो आपल्याला सांगून जातो, अरे हेच तर खरं आयुष्य आहे. तू फक्त चालत राहा. तुलाही दिसेल लख्ख मोकळा रस्ता, कोंडी नसलेला, कोंडी फुटलेला. खरंय, कोणतीही कोंडी कायमची राहत नाहीच. त्यासाठी फक्त चालत राहायला हवं, नाही का? निरंतर, न थकता.